दहशतवादी उमर नबीज मानवी बॉम्ब बनून दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात 13 जणांचा जीव त्यानं घेतलाय। I-20 कारमध्ये दहशतवादी उमरच असल्याचं DNA चाचणीमधून समोर आलेलं आहे। तसंच दिल्लीतील 32 ठिकाणी स्फोट करण्याचा उमरचा प्लॅन असल्याची माहिती आता समोर आली आहे। स्फोट झालेल्या कारमध्ये उमरचा मृत्यू। DNA चाचणीमधून उमरच्या मृतदेहाची ओळख पटली। मानवी बॉम्ब बनून डॉक्टर उमरने घेतला 13 जणांचा जीव। दिल्लीत सोमवारी लाल किल्ल्याजवळ संध्याकाळी 6 वाजेच्या जवळपास भीषण स्फोट झाला। या स्फोटात 13 जणांनी आपला जीव गमावला। ज्या I-20 कारमध्ये हा स्फोट झाला त्या कारमध्ये दहशतवादी उमर नबीज असल्याचं समोर आलंय। कारमध्ये DNA चाचणीमधून उमरच्या मृतदेहाची ओळख पटली आहे। सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर फॉरेन्सिक पथकांनी मृतांच्या शरीराचे अवयव गोळा केले। स्फोट झालेली I-20 कारची देखील पोलिसांनी तपासणी केली। कारच्या ड्रायव्हिंग व्हील आणि ॲक्सिलेटरवर एक पाय सापडला। दरम्यान कारमधील हा पाय तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला। फॉरेन्सिक लॅबमध्ये DNA चाचणी केल्यानंतर कारमधील पाय हा दहशतवादी उमर नबीजचाच असल्याचं स्पष्ट झालंय। दिल्लीतील स्फोट घडवणारा दहशतवादी उमर नबीनं स्फोट करण्यापूर्वी दिल्लीतील एका मशिदीला भेट दिली। त्यानंतर तो लाल किल्ल्याकडे निघाला। त्यानंतर त्यानं हा स्फोट केल्याचं देखील आता उघड झालंय। दरम्यान या दहशतवाद्यांचा 32 ठिकाणी स्फोट करण्याचा प्लॅन असल्याचं देखील उघड झालंय। दहशतवाद्यांकडून 32 वाहनांमधून स्फोट करण्याचा प्लॅन असल्याची माहिती समोर आली आहे। स्फोट कुठे करायचे यासाठी मुजम्मिल आणि उमरनं दिल्लीतील अनेक भागांची रेकी केली होती। गर्दीच्या ठिकाणांची या दोघांनी रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। साधारणतः 32 वेगवेगळ्या वाहनांचा वापर करून त्यांना संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सिरियल ब्लास्ट त्या ठिकाणी करायचे होते। आतापर्यंतचा जो तपास आहे किंवा जे इनपुट आलेले आहेत त्याच अनुषंगाने या सगळ्या गोष्टी पुढे जाताना दिसत आहेत। दहशतवाद्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जैश ए मोहम्मदचं मॉड्यूल सरळ सरळ आपल्याला समोर येताना त्या ठिकाणी दिसतंय। 2019चा पुलवामा हल्ला जो होता त्यामध्ये सुद्धा कारचा वापर करण्यात आला होता आणि आताच्या सुद्धा हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मद अशाच प्रकारे कारचा आणि स्लीपर सेलचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब हल्ले करण्याचा त्यांचा प्लॅन आहे। दिल्ली हल्ल्यातील दहशतवादी उमर आणि अटकेतील दहशतवादी हे उकासा नावाच्या हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती कळतीये। उकासा हा कोडनेम असू शकतो असा पोलिसांना संशय आहे। अटक केलेला दहशतवादी आणि डॉक्टर उमर सेशन ॲपद्वारे हँडलरच्या संपर्कात होते। या हँडलरचं ठिकाण तुर्कीची राजधानी अंकारा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मार्च 2022 मध्ये काही लोक भारतातून अंकारा इथं गेले होते। त्या काळात त्यांचा ब्रेन वॉश करण्यात आल्याचा संशय आहे। हे देशद्रोही हे जे घरभेदी आहेत त्यांचं स्लीपर सेलचं नेटवर्क आता सुद्धा जे आहे संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहे। म्हणून आणखीनही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सतर्क राहणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन घेणं आवश्यक आहे। ही फक्त जी आहे वेगवेगळ्या घटनांमधली एक कडी आज ओपन झालेली मला त्या ठिकाणी दिसते। आणखीनही येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला या संबंधितल्या वेगवेगळ्या बातम्या आणि तशा प्रकारची इनपुट मिळतीलच। दिल्लीत केलेला स्फोट 10 तारखेला नव्हे तर 6 तारखेला करण्याचा उमरचा प्लॅन असल्याचं समोर आलं। बाबरी विध्वंसाच्या दिवशी स्फोट घडवण्याचा प्लॅन उमरनं आखल्याची माहिती आहे। मात्र त्याचा हा प्लॅन फसल्यामुळे 10 तारखेला लाल किल्ला परिसरात स्फोट केला। दिल्लीत झालेल्या या स्फोटानंतर NIA कडून सखोल चौकशी केली जाते। बॉम्बस्फोट करण्याआधी उमर कुठे कुठे गेला होता याचा देखील मागोवा घेतला जातोय। त्यामुळे पोलीस चौकशीमधून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।